रामकृष्ण हरी, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्या निदर्शनास मी घेऊन आलो आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री महोदयांकडे जी काही सह्याद्री अतिथीगृह येथे समस्त पालखी प्रमुखांची बैठक झाली होती आणि मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्यांचं स्वागत करत एक प्रकारचं संतपूजन केलं होतं. या बैठकीमध्ये अनेक नानाविध वारकऱ्यांच्या मागण्या उपस्थित झाल्या होत्या. त्यातली पहिली मागणी होती टोलची मागणी. वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमुक्त प्रवास वारी झाली पाहिजे. त्याचा जी आर काढला, आपण तो पाहिला आणि आज एक जी आर पुन्हा एकदा प्रकाशित झाला आहे. तो जी आर म्हणजेच मुख्यमंत्री महोदयांकडनं ज्या काही मानाच्या पालख्या 10 पालख्या आहेत त्या प्रत्येक 10 पालख्यांपैकी ते म्हटलंय की प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये इतका अनुदान अर्थात सन्मान निधी शासन देत आहे. त्याचा जी आर आपल्यासमोर आहे आणि या जी आरच्या अंतर्गत आपण या ठिकाणी पाहू शकाल की एकूण 10 मानाच्या पालख्या आहेत. त्यातल्या संत मुक्ताबाई असतील, संत निवृत्तीनाथ आहेत, संत एकनाथ महाराज आहेत, संत चांगावटेश्वर आहेत, श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कौंडण्यपूर आणि संत सोपानदेव काका. एकूण 6 दिंड्यांमधील जवळपास 344 दिंड्यांकरता हा निधी वितरित करण्यात येतोय. आपण म्हणाल की मग उर्वरित संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत रामदेव महाराज आणि अन्य दिंड्यांचे मग निधीचं काय? मुळात हा सगळा जो काही दिंड्यांची यादी जमा करण्याकरता जो काही मधला कालावधी केला आहे याच्यामध्ये ते दिंड्यांचा अधिकृतपणा तपासणं, ती नोंदणीकृत आहे का, दिंडींचं खातं नव्हतं तर दिंडी प्रमुखाच्या खात्यावरती ते वर्ग करण्याकरता काय करावं लागेल, या सगळ्या प्रक्रियेकरता थोडासा वेळ गेला. मुख्यमंत्री महोदयांचा नित्य रोज फॉलोअप सुरू आहे की दिंड्यांना पैसे पोहोचले का. मात्र आपल्याला या सगळ्या शेवटी शासकीय हा सगळा निधी आहे त्याची पूर्ण गोळाबेरीज, त्याची तपासणी या अनुषंगानं आता लागलीच जो आपल्याकडे डाटा उपलब्ध आहे त्या डाटाच्या अनुषंगाने या ज्या काही 6 पालख्या आहेत त्यातल्या 344 दिंड्यांना आज हा निधी वितरित होतो आहे. मला सगळ्यांना सांगण्याकरता आनंद वाटतो की उर्वरित ज्या काही 4 दिंड्या आहेत त्यांनाही अगदी फलटणच्या मुक्कामापर्यंत अथवा येत्या 4 ते 5 दिवसामध्ये हा निधी वितरित होणार आहे. एकच गोष्ट महत्त्वाची वाटते मला की मुख्यमंत्री महोदयांनी यावर्षी ज्या काही घोषणा केल्या त्या केवळ घोषणा नसून त्या थेट कृतीतून त्यांनी दाखवून दिल्यात. त्यामुळे एका दृष्टीने विरोधकांना दिलेली ही चपराक आहे. काल कोणी जयंत पाटील म्हटलंय, परवा कोणी रोहित पवार म्हटलंय, कोणी संजय राऊत म्हटलं. ही मंडळी जेव्हा सत्तेत होती तेव्हा यांनी काही केलं नाही आहे. म्हणजे काय झालंय, वारकरी हा कष्टकरी आहे, शेतकरी आहे, ज्यांना ज्यांची जाण आहे तसाच मुख्यमंत्री या गोष्टींबाबतचा मुख्य निर्णय घेऊ शकतो आणि आपल्या कृतीतनं हे सरकार वारकऱ्यांचं आहे, वारकऱ्यांविषयी आम्हाला श्रद्धा आहे हे मुख्यमंत्री मोदयांनी पुन्हा एकदा या सगळ्या जी आरच्या माध्यमातून दाखवून दिलंय. जवळपास 344 या दिंड्या आहेत, त्यांची पूर्ण अधिकृत माहिती शासनाने आपल्याला दिली होती. त्याचा हा 3 जुलैचा म्हणजे अगदी आजचाच हा जी आर आहे. त्यामुळे मला सगळ्यांना सांगण्याकरता आनंद वाटतोय की सरकार जे बोलतंय ते करतंय आणि संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे की बाबा होय, आम्हाला काही अगदी मृदुंगा करता, आम्हाला गाड्यांच्या वाहन टँकरच्या डिझेल करता, तंबू करता, अशा अनेक गोष्टी करता या निधीचा उपयोग होणार आहे. त्यामुळे सगळ्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि विशेषतः जेवढे काही दिंड्या आहेत, जेवढे काही पालखी प्रमुख आहेत, जेवढे काही पालखी सोहळ्यांचे मानकरी आहेत, या सगळ्यांच्या वतीनं मुख्यमंत्री महोदयांचा एक अभिनंदनाचा ठराव देखील पास झाला आहे. येत्या आषाढी एकादशीला हे सगळे संत मंडळी पंढरपुरामध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांचा एक विशेष सत्कार करणार आहेत, सन्मान करणार आहेत. त्यामुळे हे सरकार वारकऱ्यांचं आहे, वारकऱ्यांविषयी तळमळीनं काम करणार आहे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अधोरेखित करून दिलं आहे. त्यामुळे पुन्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने आम्ही त्यांचा आभार मानतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो.